श्री स्वामी समर्थ. येत्या 20 मार्च 2026 स्वामी प्रकट दिन आहे. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खूप खास आणि खूप विशेष दिवस आहे. आपण या दिवसाची खूप दिवसापासून वाट बघतो. स्वामींसाठी आपण त्या दिवशी भरपूर सेवा करणार आहोत, भरपूर काही करणार आहोत, पण त्यातली एक छोटीशी प्रार्थना आपल्या स्वामींना करायची. त्या दिवशी आपण स्वामींच्या मठात, केंद्रात नक्की जाणार आहोत, किंवा तुम्ही घरात केली तरी चालेल. एक नारळ घ्यायचा, नारळ हातात धरायचा आणि एक स्वामींना प्रार्थना करायची आहे. प्रचंड शक्तिशालीने माझ्या सदैव उभे राहा माझ्यासोबत. तुमच्याशिवाय मला कोणीच नाहीये. किती कठीण प्रसंग येऊ दे, कितीही अडचणी येऊ दे, मला उभे राहण्याची ताकद द्या. कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये, कोणत्या अडचणीमध्ये तुम्ही मला तुमच्यापासून दूर नका करू. माझ्या मुखात, माझ्या मनात सदैव तुमचं नाम राहू द्या. माझ्या डोळ्यांना, माझे डोळे जे दिलेत तुम्ही देवा, त्याच्याने फक्त तुम्हीच मला दिसावे. कोणत्या अडचणीत कुठेही असू, ते फक्त तुम्हीच दिसावे. ह्या डोळ्यांनी फक्त सगळ्यांचं चांगलं होतानाच दिसू दे. मनात नेहमी समाधान आणि दुसऱ्यांसाठी कृतज्ञता ही नेहमी मनात राहू दे. यात तुम्ही दोन जे हात दिले, त्या दोन हाताने नेहमी सत्कर्म करावी, लोकांचं भलं करावं, मला देणेरे बनावा, मला नेहमी लोकांची मदत करणारं बनावं. तुमच्या कृपेनेच मी आज उभे आहे. माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये, माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये आज तुम्ही माझ्या सोबत आहात. तुम्हाला तुमचं नाम घेताच माझ्या मनात मला समाधान भेटते. मी शांत होते, रिलॅक्स होते. त्यामुळे सतत माझ्या मनात सदैव तुम्ही वास राहू द्या. माझ्या मुखात सदैव तुमचं नाम राहू द्या. त्या दिवसभरामध्ये आपल्याला सतत दिवसभर स्वामींचं नाम घ्यायचंय. दिवसभर शक्य असेल तेवढं फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे, तारक मंत्र करायचा आहे. जेवढी शक्य असेल तेवढं तुम्हाला दान धर्मही करा. कुठेतरी वृद्धाश्रम मध्ये जावा, त्यांना तुम्ही एक आपल्या माऊलीचं रूप बघा, त्यामध्ये त्यांची सेवा करा. त्यांना शक्य असेल त्यांना अन्नदान करा, कपड्याचं दान करा, जे शक्य असेल ते दानही करा. तुम्ही त्या दिवशी जमेल तेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. स्वामींना फक्त तुमच्याकडून फक्त नामच नाही, तर तुम्ही लोकांची सेवाही करावी ही त्यांची इच्छा आहे. सेवेकरी म्हणजे काय, तर तुम्ही लोकांची सेवा करणं, मग लोकांची सेवाही करा. खास करून वृद्धाश्रम मध्ये नक्की जा, कारण त्या आई वडिलांना आपल्या मुलांची, आपल्या जवळच्यांची खूप गरज असते. त्यांना प्रेमाची गरज असते, तुमच्या पैशांची गरज नसते. त्यामुळे थोडस त्यांच्यावर तुम्ही सोबत टाइम स्पेंड जरी केला तरी त्यांना खूप छान राहील. शक्य असेल आपल्या परिधी जेवढं शक्य असेल तेवढं दानधर्मही त्या दिवशी करा. स्वामींचं नाम घेत राहा, स्वामींचा मंत्र जप करा, भजन करा. जेवढं शक्य असेल तेवढं नामस्मरण करता आलं तेवढं करा, कारण की हा दिवस फक्त स्वामींचा नाम घेण्याचा आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही बिझी असाल, वर्किंग डे आहे माहितीये मला, लोक जॉबला जाणार आहेत, तरी पण कामामध्ये सुद्धा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नामस्मरण करा आणि स्वामींना फक्त प्रार्थना करा की तुम्ही सदैव माझ्या पाठीशी उभे राहा आणि तुम्ही तुमची सेवा करून घ्या, कारण की त्यांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. त्यामुळे त्यांनी नक्की प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ.